क्रीडा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। तर पॅच नंबर 4 पहिल्या फेरीतला शेवटचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल। त्यानंतर मात्र टॉप 4च्या लढतीत चालू होतील। जे 4 संघ क्वालिफाय झालेत पहिल्या फेरीतनं त्यांच्या लढती दुसऱ्या फेरीत मात्र आपल्याला पाहायला मिळतील। या दिवसातल्या क्वालिफायर सेमीफायनल मॅच असतील त्या, आणि कारण 8 संघ आपण खेळतोय प्रत्येक दिवसागणिक, त्यातला एक संघ मात्र खऱ्या अर्थानं टॉप 4 मध्ये जातोय। काल मी गुणगे संघाचं प्रामुख्यानं नाव घेईन। सोमजाई गुणगे बेमिसाल कामगिरी केली, खऱ्या अर्थानं खूप देखणं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं। मॅचला सुरुवात अक्षय भगत गोलंदाजी मार्कवर, पहिला चेंडू अगेन चेंडूला खेळलं गेलंय पहिल्या चेंडूवर सिलिमिडॉनला एकच धावफलकावर जोडली जाते। कुमार पाटीलला तुम्ही पाहतात ऍक्शन मध्ये, हा खेळाडू यंदाच्या हंगामामध्ये खूप नाव त्यांना देखील कमवलंय। स्ट्रायकर एंडवर आता मात्र साईनाथ मसने, उंचपुरी ध्येय यष्टी आणि त्याच्या हाईटचा फायदा निश्चित रूपाने होईल, परंतु इतिहास विसरून चालणार नाही। याच अक्षय भगतनं बऱ्याचदा कडावच्या भूमीत देखील खूप चांगलं काम केलंय। क्रिकेटची नजाकत, क्रिकेटची कॉपी बुक स्टाईल, चेंडू मात्र खेळला गेला डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून अलॉंग द कार्पेट, चेंडू सीमा पार, चौकार। 4 धावसंख्या धावफलकावर एकंदरीत या धावा जोडल्या गेल्या, धावा जाऊन पोहोचल्या त्या तब्बल 5 रन्स ऑन बोर्ड। 5 धावसंख्या मात्र धावफलकावर जोडली गेली आहे। एका बाजूला आपण पाहतोय शेलू तर दुसऱ्या बाजूला चिंचवली, आणि 2 महाशक्ती आहेत कर्जत टेनिस क्रिकेटच्या विश्वातल्या, त्या एकमेकांच्या समवेत भिडतायत। गोलंदाज तयार अक्षय, यू मिस, अगदी चेंडू एलिव्हेशन मिळवून सरळ निघाला, यष्टीरक्षकाच्या हातात हा चेंडू जाऊन विसावला, कारण हाईट खूप कमी दिली होती। डिलिव्हर्जन देखील परफेक्ट एक्झिक्यूट केलं चेंडूला, आणि त्याच माध्यमातून जर आपण विचार केला एका निर्धाव चेंडूची सांगता साईनाथ मसनेच्या विरोधात मात्र अक्षय भगतनं केली आहे। गोलंदाज पुनश्च एकदा तयार अक्षय भगत, गुडलँड स्पॉट इज द बेस्ट एव्हर वेपन इन टेनिस क्रिकेट। गुडलँड स्पॉट वरनं सरळ उडवलं, फलंदाजाच्या हाईटचं आणि फलंदाजाच्या पदलालित्याचा अभ्यास मात्र करून हाताळलेला हा चेंडू मात्र कन्वर्ट झाला 0 या धावसंख्येनं। 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावा धावफलकावर जोडल्या गेल्या त्या तब्बल 5। तर बॅटची एज आणि कुठंतरी जी तारांबळ उडवणारं क्रिकेट किंवा थोडंसं मिस कोऑर्डिनेशन ही ताकद आहे खरी प्रेक्षकांची। हे खरं रायगडचं ताकद, रायगडचं जो पाठबळ असतं, कारण आपण बऱ्याचदा पाहिलं स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकामध्ये देखील अगदी जे काही पाठबळ आपण पाहतो बऱ्याचदा हेच ते प्रेक्षक, आणि त्या प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेकरता महत्त्वाचं योगदान। परंतु आगळे वेगळं पारितोषिक आलंय। सन्माननीय गणेशदादा देवघरे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे। अभिषेक देवघरे या पंचांच्या जे भूमिकेत आहेत, त्यांनी गोट्या अंपायर सारखा जर डान्स केला तर त्यांना 5,000। वॉट अ शॉट, साई मसने त्याचं बाहूंमधलं बळ मात्र दाखवतोय, चेंडू भिरकावला सरळ आउट ऑफ द पार्क, चेंडू षटकार 6 धावांकरिता, हा 6 धावांचा फटका। धावफलकावर 11, 11 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट। पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपुष्टात। तुम्ही पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर ऍक्शन रिप्ले tenniscricket.in च्या माध्यमातून साईनाथ मसनेनं कशा पद्धतीनं स्टीअर केलं चेंडूला, आणि इट्स अ टाइम टू टेक बॅटिंग पॉवर प्ले चूज केलाय। दुसरं षटक प्रगतीपथावर येईल। 5 षटकांची आपण ही पहिली फेरी पाहतोय। पहिल्या फेरीतला प्रत्येक सामना 5 षटकांचा आहे। एक तर प्रेक्षक राजन त्यांच्यासाठी त्यांना देखील या स्क्रीनवर आपण त्यांना लाईव्ह टेलिकास्ट करतोय। आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल प्रेक्षक मनमुराद आनंद, ज्या पद्धतीनं लॉर्ड्सच्या मैदानात जशा गॅलरीज असतात तशा गॅलरीज तुम्ही पाहू शकाल फ्रंट लाईनवर, आणि खूप चांगल्या पद्धतीनं ही चित्रफीत मात्र बनवली जाते। tenniscricket.in चं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। मिलन पाटील असतील, गौरव सावंत आणि त्यांची पूर्ण टीम। तर दुसरा षटक प्रगतीपथावर येईल। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुणाल भगत मात्र बॉलिंग मार्कवर येईल। 2012 ला उदयोन्मुख झालेला खेळाडू
टेनिस क्रिकेटच्या पटलावर मात्र मागची काही वर्ष खूप चांगलं काम केलं या खेळाडूनं आणि हे दोन चेहरे मोरे म्हणजे पडद्याच्या मागचे हिरो मिळाले चिंचवली संघाला. सतीशचं नाव मी प्रामुख्याने घेईन, त्यानंतर कुणाल असेल. केदार भगतनं जी बांधणी केली आहे त्या बांधणीला साजेसा खेळ मात्र होईल का? साईनाथ मसने आणि कुमार पाटील ही जोडी देखील मैदानात आहे. स्ट्रायकर एंडवर तुम्ही पाहू शकाल कुमार पाटील बॅटिंग स्टार्टवर तयार. कुणाल भगतच्या विरोधातला पहिला चेंडू बॅटची एज घेऊन सरळ कलात्मकतेनं बुद्धीनं हा फटका खेळला. चेंडू सरळ निघून जाईल डीप थर्ड मॅन रेंज मधून अलॉंग द कार्पेट. हा चौकार कुमार पाटीलचा ट्रेडमार्क. या फटक्यानं मात्र नजाकत दाखवली ती कुमार पाटीलच्या बॅटमधनं. आपण पाहतोय हा 4 धावा अर्जित केल्या गेल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये स्लो मोशन मध्ये तुम्ही पाहू शकाल कशा पद्धतीने चेंडूला स्टिअर केलं, कशा पद्धतीने शेवटच्या क्षणापर्यंत या चेंडूवर नजर ठेवली आणि चेंडू थर्ड मॅन रेंज मधून मात्र चौकारात पारित झाला. धावसंख्या कन्वर्ट झाली आहे 15 या अंकावर. गोलंदाज कुणाल भगत आणि त्याच्या विरोधात मात्र एक बलशाली खेळाडूचं नाव कुमार पाटील मात्र सज्ज. अगेन ग्लान्स केलं चेंडूला बॅकवर्ड रिजन मधून. चेंडू एक टप्प्याखेर कुमार पाटीलचा ब्रँडेड चौकार. कुमार पाटील इज ऑन फायर. 4 धावा पुनश्च कन्वर्ट झाल्या आणि या 4 धावसंख्येनं धावा मात्र जाऊन पोहोचल्या 19 या धावसंख्येवर. 19 रन्स 19 धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. परंतु खऱ्या अर्थानं पंचांचं काम करतायत. कल्पेश साळुंके असतील, प्रकाश भदे असतील, अभिषेक देवगरे असतील, कौशल गुरव असतील. आज फार महत्वाचा निर्णय मात्र त्यांनी स्वीकारलाय. प्रत्येक सामन्यात मात्र पंच म्हणून महत्वाची भूमिका त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. पुढची फेरी 4 षटकाची असेल याची नोंद घ्या. विजयश्री झालेले संघ 19 धावसंख्या धावफलकावर आहे. आतापर्यंत जर आपण चेंडूंचा विचार केला 2 चेंडू 2 चौकार कुमार पाटीलच्या बॅटमधनं आली आहेत. परंतु तिसऱ्या चेंडूवर चौकाराची हॅट्रिक कंप्लीट करेल का कुणाल भगत? त्या चौकाराच्या हॅट्रिकच्या रथाला रोख लावेल का? काय घडेल या मॅच मध्ये हे सांगणं अवघड आहे. कारण दोन्ही महाशक्ती कर्जत टेनिस क्रिकेट मधल्या या महाशक्ती मात्र एकमेकांच्या विरोधात उभ्या राहिल्यात. तर पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुणाल भगत, त्याच्या विरोधात मात्र कुमार पाटील सज्ज. शॉट ऑफ प्लेन बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र सरळ. क्षेत्ररक्षकानं फार मोठी चुकी केली कारण या कॅचनं मॅच सोडली एवढं निश्चित म्हणेन मी छातीत ठोकपणे. कारण कुमार पाटीलला जीवदान देणं किती महागात ठरू शकेल या मॅच मध्ये. कारण हा फलंदाज क्षमता या खेळाडूकडे काबिल खेळाडू आहे. त्याला जीवदान देणं धोक्याचं ठरू शकेल. कारण बऱ्याचशा मॅचेस या खेळाडूनं मात्र खूप कारनामा केलाय. आदरांजली चषक देखील या खेळाडूनं गाजवलं यावर्षी. आणि मी तर म्हणेन कुणाल भगतनं एक अचूक टप्प्यावर चेंडू हाताळला. त्या चेंडूवर झेल टिपणं फार गरजेचं होतं. जाऊयात पुन्हा एकदा. चेंडू नंबर 4 डिलिव्हर्ड करेल. 21 धावसंख्या धावफलकावर आहेत. कौशल गुरव सर मात्र आपण पाहतोय ऑन साईडचे खेळाडू मोजतायत. कारण क्रिकेटचा नियम मात्र सांगेल की ऑन साईडला तुमच्या 5 पेक्षा जास्त खेळाडू नकोत. गोलंदाज कुणाल. अप्रतिम चेंडू. आता मात्र सरळ चेंडू मात्र उडवला. यष्टांच्या वर्णवेध घेणारा हा चेंडू मात्र कन्वर्ट झाला. 0 या धावसंख्येनं कमबॅक मिळवलं या गोलंदाजानं. त्यानं कुठेतरी ओळखलंय क्षेत्ररक्षकाची साथ मात्र मिळाली नाही. त्यामुळे आता स्वतःच्या मनगटाच्या बळावरच त्या खेळाडूला मात्र आता निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. एकंदरीत 21 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. 5वा चेंडू घेऊन कुणाल भगत गोलंदाजी मार्कवर. अगदी मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. थोडासा आपल्या बॉडीपासून दूर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करतोय कुमार पाटील. आणि निश्चित रूपाने हा निर्धाव चेंडूची सांगता देखील झाली आहे. 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 21 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. निश्चित रूपाने 21 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. शेलू आणि शेलूच्या विरोधात चिंचवली हा संघ पुन्हा एकदा तयार. गोलंदाज कुणाल. अगेन मिड विकेटला हा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फसला. चेंडू मात्र मिड विकेटला खेळायचा होता परंतु चेंडू गेला सिली मिड ऑफला. झेल देऊन फलंदाज कुमार पाटील बॅक टू द पॅव्हलियन. विकेट नंबर 1. पहिला हादरा, पहिला गडी गारद. फलंदाज कुमार पाटील तंबूच्या आसऱ्याला मात्र परत. सन्माननीय आदरणीय प्रतीकजी पिसेकर, आपणास विनंती असेल की आपण या सन्मान मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय प्रतीकजी पिसेकर, तदनंतर चिंचवली गावाचे नागरिक सन्माननीय बाळकृष्ण मिणमिणे सर, आपणास देखील विनंती असेल की आपण या सन्मान मंचावर यायचंय. यशवंत घरत सर, आपणास देखील विनंती असेल की आपण या मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय रुपेश दादा घरत,
तदनंतर सन्माननीय रमेशदादा बडेकर कडागावचं व्यक्तिमत्व, सन्माननीय प्रतीकजी पिसेकर, सगळ्यांना विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना तुम्ही पाहतायत, यानंतर मात्र दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल, क्वालिफायर असतील त्या देखील, कारण एकंदरीत जर आपण विचार केला फार महत्त्वपूर्ण सामने आहेत ते देखील, कारण जो संघ विजयी होईल दुसऱ्या फेरीत त्या संघाला संधी मिळेल आजच्या दिवसातल्या टॉप 4च्या क्वालिफायरमध्ये खेळण्याची। तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार, सनी भगत गोलंदाजी मार्कवर येईल। अगदी चिंचवलीचा खरा ढाण्या वाघ बनून या खेळाडूची ओळख आहे। संघ बऱ्याचदा अगदी या खेळाडूनं खूप मोठं काम केलंय संघाच्या अगदी चढ उताराच्या काळात। गोलंदाज पहिला चेंडू घेऊन तयार, अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला गेलाय, ॲज अ स्वीप ॲज अ ॲरो, चेंडूचं थांबणं मुश्किल, चेंडू निघून जाईल सीमा रेखा पार। चेंडूवर 4 धावा मिळाल्यात आणि या 4 धावा संख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावर। स्ट्रेट डाऊन द विकेट चेंडू खेळलाय, आपण पाहतायत ऍक्शन रिप्ले मध्ये आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल कशा पद्धतीने सनी मसनेनं चेंडूला मिडल केलं, कशा पद्धतीने चेंडूवर हा ग्राउंड शॉट खेळला गेलाय। नौका फलंदाज गुरुनाथ मसने, निश्चित रूपानं बरीचशी वर्ष टेनिस क्रिकेटचा अनुभव आहे मी म्हणेन, कारण या खेळाडूला देखील प्रामुख्यानं कर्जत टेनिस क्रिकेटनं केंद्रित केलं। एक कॉन्सन्ट्रेट क्रिकेट घडवण्याच्या मागे या खेळाडूचा देखील महत्त्वपूर्ण योगदान। सनी भगत अगेन स्टिअर करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला फटका फसला आणि त्यावर मात्र अचूक झेल सनी मसने, साई मसने मात्र सनी भगतच्या चेंडूवर बाद। विकेटचं पतन, विकेट नंबर 2, बॅक टू द पॅव्हलियन। बदलापूर वर्ण प्रतीकदादा पिसेकर आणि त्यांचे सहकारी मित्र मात्र या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत। खऱ्या अर्थानं त्यांचं देखील हार्दिक हार्दिक त्यांचे आभार। आदरणीय प्रतीकदादा पिसेकर एक रुबाबदार व्यक्तिमत्व, एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व, क्रिकेटवर असणारा असीम प्रेम, अफाट प्रेम आणि ते प्रेम मात्र इथपर्यंत त्यांना पोहोचवत आहे। समवेत त्यांचे सर्व मित्र परिवार, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। जाऊयात मॅचकडे, कारण तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मोठा मासा गळाला लागला। मी सातत्यानं ज्या खेळाडूचा उल्लेख केला साई मसने, कपॅबिलिटी असलेला हा खेळाडू, मात्र त्याचा धोका ओळखला सनी भगतनं आणि त्याला मात्र तंबूच्या आसऱ्याला परत पाठवलंय। सनी भगत पुनश्च एकदा तयार, आपल्या सांदईगाव एंड कडनं हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येईल, त्याच्या विरोधात मात्र फलंदाज तयार। फलंदाज बाद आणि परतावं लागेल गुरुनाथ मसने। बॅक टू द पॅव्हलियन, विकेट नंबर 3, तंबूच्या आसऱ्याला मात्र हा फलंदाज बाद। तुम्ही पाहतायत कशा पद्धतीनं ऍक्शन रिप्ले मध्ये त्या खेळाडूला बाद दिलं गेलं। निलेश मसने नौका फलंदाज खेळपट्टीवर जाऊन पोहोचलाय, त्याला साथ देईल। आपण पाहतोय ज्या पद्धतीनं भावेश कुंभार या खेळाडूला देखील तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवर, दोन्ही फलंदाज सल्ला मसलत करतायत। थोडासा खेळ स्लो झालाय कारण सनी भगतनं कुठेतरी धावसंख्येवर रोख लावली आहे, कारण त्याच्या पहिल्या चेंडूवर अगदी एक घणाघाती प्रहार आला। पहिल्या चेंडूवर साई मसनेच्या बॅटमधनं एक कलात्मक फटका स्ट्रेट डाऊन द विकेट त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र झेलबाद झाला स्क्वेअर लेगला, खूप मोठा फटका, चेंडूवर भिरकावलाय सरळ लॉंग ऑफला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, फलंदाज बाद, विकेटचं पतन। विकेट हॅट्रिकचा मान मात्र मिळाला सनी भगत या गोलंदाजाला। सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून सनी भगत। सन्माननीय आदरणीय संतोषजी कोळंबे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, हार्दिक हार्दिक स्वागत। विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय। तुम्ही पाहू शकाल शिवजयंती चषक 2020-19च्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी दुचाकी देखील आहे। जो खेळाडू सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरेल त्याला मॅन ऑफ द सिरीज करता ही दुचाकी सिटी 100 बाईक देखील आहे। या स्पर्धेत खास आकर्षण देखील आहेत, कारण आदरणीय सुदामदादा पवाळी यांचं आयोजन म्हटलं की त्या आयोजनावर मात्र पूर्ण भारताची नजर, पूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटची नजर असते।
बरेचसे यूट्यूब लाईव्ह व्ह्युअर्स या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मी निखिल वाकळे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तुमच्या देखील सदिच्छा आम्ही पोहोचवतोय अगदी खेळाडूंपर्यंत. गौरव सावंत काम करतायत. ड्रोन मात्र जे व्ह्यूज टॉप व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेतून आणि खूप चांगला फटका कन्वर्ट केलाय वाडिश लॉंग ऑफला. एकच धाव मिळते आणि एकेरी धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचेल 26. या धावसंख्येवर 26 रन्स ऑन बोर्ड. तिसरं 4 गडी बाद झालेत आतापर्यंत, कारण सनी भगतची ती विकेट हॅट्रिक निर्णायक त्यानं टाकलेली ती गोलंदाजी आतापर्यंत. 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. गोलंदाज तयार सनी भगत. निश्चित रूपाने पदलालित्य चुकल्यानंतर किंवा स्वतःचा रनिंग स्टान्स गोलंदाजीचा बॉलरचा रनरअप चुकल्यानंतर चेंडू न टाकणं पसंत केलंय. ही ओळख आहे खऱ्या अर्थाने एका उत्कृष्ट खेळाडूची, ती दाखवली सनी भगतनं. निश्चितच शेवटचा आणि अंतिम चेंडू हाताळताना 26 धावा एक काळा दिवस म्हणून बऱ्याचदा आपण पाळलाय. खूप अशुभ आकडा. खूप चांगला फटका. चेंडूला काऊ कॉर्नरला खेळलं गेलंय. एकेरी धावसंख्या कन्वर्ट झाली आहे. एका धावसंख्येनं धावफलक 1 न वाढेल, जाऊन पोहोचेल तब्बल 27 या आकड्यावर. तुम्ही पाहू शकाल ही क्षणचित्र टिपली जात आहेत. शिवजयंती चषक 2020-19 हे पर्व आणि महाराजांच्या नावाचा उद्घोष करणारी ही ड्रिंक ब्रेक साठीची जी आपली वाहिका आहे किंवा जी गाडी आहे ती मैदानात पोहोचते. 3 षटकांनंतर मात्र ही पाणी वाहक मात्र पोहोचतायत. तुम्ही पाहू शकाल पूर्ण मैदानाचा व्ह्यू. गौरवजी सावंत स्वतः मात्र खूप चांगलं काम करतायत. प्रत्येक क्षणचित्र मात्र या स्पर्धेच्या आठवणी आणि त्या टिपल्या जात आहेत आणि पूर्ण व्ह्यू तुम्ही पाहू शकाल 360 अंशातला. ज्या पद्धतीने आपण पाहिलंय रायगड जिल्हा क्रिकेटची पंढरी जे गाणं बनवलं गेलं त्या गाण्यात देखील पहिला टॉप व्ह्यू मात्र स्वर्गीय रतनभाऊ पाटील चषकाचा आहे. त्याच पद्धतीनं मात्र ही क्षणचित्र टिपली जात आहेत आणि पेय विश्रांती होते आणि निश्चित रूपाने आपण पाहतोय की तब्बल धावा 27 आहेत. थोडं कमी धावसंख्या असणारं हे पहिल्या 3 षटकांचं सत्र, परंतु ही 2 षटकं फार महत्त्वाची असतील. दोन्ही खेळाडूंना ओळखावं लागेल. दोन्ही फलंदाजांना देखील जी कामगिरी करायची आहे ती कामगिरी मात्र करावी लागेल. आमचे प्रेक्षक राजा त्यांना देखील या कॅमेऱ्यामध्ये टिपलं जात आहेत. अक्षरशः तुम्ही पाहतायत की खूप चांगल्या पद्धतीनं लाईव्ह टेलिकास्टिंगचं काम tenniscricket.in आणि गौरव सावंत आणि त्यांची टीम पूर्ण करते आणि खऱ्या अर्थानं आमचा प्रेक्षक राजा देखील फार महत्त्वाचा आहे या मैदानातनं, कारण प्रेक्षकांशिवाय ही स्पर्धा आधी अधुरी आहे. प्रेक्षक नसतील तर या क्रिकेटच्या खेळाडूंच्या खेळाला महत्त्व नाही आहे, कारण प्रेक्षकांचा बॅकअप आणि प्रेक्षक अतिशय महत्त्वपूर्ण असणारा हा घटक किंवा अतिशय महत्त्वपूर्ण असणारा फॅक्टर. कारण आम्ही मैदानाच्या बाहेरचे खेळाडू अगदी मनमुराद आनंद लुटतायत आणि ही ताकद रायगडची ताकद आहे, रायगडचे प्रेक्षक. तर जाऊयात मॅचकडे. 4थं षटक प्रगतीपथावर येईल आणि गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज आणला जाईल याकडे देखील नजर आहेत. निश्चित रूपाने आपण पाहतोय सन्माननीय आर.के. आणि जे.के. कोळंबे साहेब या स्पर्धेतून रजा घेत आहेत. त्यांचं देखील खूप खूप आभार की तुम्ही या स्पर्धेला अगदी आवर्जून वेळ काढून तुम्ही सदिच्छा भेट दिलीत. खऱ्या अर्थानं तुमचे आभार मी व्यक्त करतो आदरणीय सुदामदादा पवाळी यांच्या माध्यमातून. जाऊयात मॅचकडे. गोलंदाज तयार. अक्षय भगत वैयक्तिक कोड्यातनं 2रं आणि सांघिक कोड्यातनं 3रं षटक गोलंदाजी मार्कवर घेऊन येईल. स्ट्रायकर एंडवर मात्र फलंदाज तयार. सचिन डांगरे बॅटिंग मार्कवर. खूप मोठा फटका कन्वर्ट केलाय, सरळ भिरकावून दिला. इट्स इन टू द फॅन्स. चेंडू षटकार. 6 धावन करता आलेला हा एक कमालीचा फटका. षटकारानं धावफलक बदललं. धावफलक मात्र जाऊन पोहोचलं 33 या अंकावर. 33 रन्स 33 धावसंख्या धावफलकावर आहे. तुम्ही पाहू शकाल कशा पद्धतीनं आपल्या कॅमेरामननं कैद केलेली क्षणचित्र. चेंडू अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आणि पहिल्या चेंडूवर आल्या आल्या प्रहार केलाय. या चेंडूवर सनी भगत मात्र अक्षय भगतला काहीतरी कानमंत्र देताना. कोऑर्डिनेशन क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. आपण पाहताय सचिन डांगरे या खेळाडूवर प्रामुख्यानं लक्ष असेल. गोलंदाज तयार. ग्लान्सिंग ऍक्शन कन्वर्ट करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला. अपील केली गेली. पायचीच्या अपीलची उद्घोषणा झाली, परंतु पंच तटस्थ आहेत. त्यामुळे कुठल्याच पद्धतीनं तुम्ही पाहतायत आपल्या लाईव्ह टेलिकास्ट स्क्रीनवर या पूर्ण मैदानाची क्षणचित्र.
काय कमालीचं हे क्षणचित्र टिपण्याचं किंवा काय कमालीचा नजारा आहे tenniscricket.in या वेबसाईटवरनं तुम्ही पाहू शकाल. यूट्यूबच्या माध्यमातून अगदी खूप सारे व्ह्युअर्स देखील ही स्पर्धा पाहत आहेत. त्या व्ह्युअर्सचं देखील खऱ्या अर्थानं आमच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतोय. कॉन्सन्ट्रिक विकेट देखील तुम्ही पाहतायत वरच्या व्ह्यूमधनं, टॉप व्ह्यूमधनं. आणि जाऊयात मॅचकडे. दुसरा चेंडू गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज तयार. अक्षय भगत इज ऑन बॉलिंग मार्क. खूप चांगला चेंडू आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूचा अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू ट्रॅव्हल झाला. वाईडिश लॉंग ऑनला चुकी झाली आणि ही चुकी कन्वर्ट होईल एका अतिरिक्त धावसंख्येत. एक धावसंख्या 1+1 धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल तब्बल 36 या धावसंख्येवर. अभिनय पाटील कडनं शुभेच्छा आल्यात केदार भगत अँड टीम चिंचवली करता, कारण एस ट्रॅव्हल्स प्रामुख्यानं या संघाकडनं बऱ्याचदा खेळला अभिनय पाटील आणि त्याच्याकडनं देखील शुभेच्छा आल्या लाईव्ह टेलिकास्ट स्क्रीनवरनं यूट्यूबच्या माध्यमातून. आणि आपण पाहतोय सचिन डांगरे खूप चांगलं कमालीचं प्रदर्शन. आता मात्र भावेश कुंभार त्याच्या सोडीला कमालीचं प्रदर्शन करेल का? खूप चांगला फटका. पुनश्च एकदा चेंडू खेळला गेलाय वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मधल्या भागात. धावफलकावरनं तुम्ही पाहताय टॉप व्ह्यू मधनं अगदी प्रत्येक खेळाडू आणि त्या प्रत्येक खेळाडूला त्याची क्षणचित्र मात्र टिपली जात आहेत. या स्पर्धेच्या आठवणी प्रेक्षकांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. एकेरी धावसंख्या कन्वर्ट झाली. धावफलक 1 न वाढून मात्र जाऊन पोहोचलं 37 या धावसंख्येवर. अंधाधुंद पद्धतीनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु चेंडू सरळ मात्र आपण पाहतोय तब्बल अप्रतिम अफाट नजारा आणि काय क्षणचित्र आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही काम करतायत गौरव सावंत आणि टीम tenniscricket.in. निश्चित रूपानं पूर्ण मैदान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण प्रेक्षक टॉप व्ह्यू या पूर्ण मैदानाचा 360 अंशाचं हे वर्तुळ तुम्ही अनुभवतायत आपल्या लाईव्ह स्क्रीनवर. अक्षय भगत तयार. खूप मोठा फटका भिरकावला मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या मधल्या रेंज मधून सरळ चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावांन करता हा क्वालिटी फटका. सचिन डांगरे मात्र अक्षरशः त्यानं जबाबदारी खांद्यावर स्वीकारली आहे. प्रत्येक चेंडूवर घणाघाती प्रहार करतोय. धावफलक मात्र जाऊन पोहोचलं 43 या धावसंख्येवर. 4 षटकांचा खेळ संपला. 43 धावा मात्र धावफलकावर जोडल्या गेल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर येईल. या मॅच मध्ये प्राण आणलाय खऱ्या अर्थानं सचिन डांगरेचं. जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे, कारण भावेश कुंभार आणि सचिन डांगरे खूप चांगल्या पद्धतीने 5 चेंडूंमध्ये वैयक्तिक 14 ही धावसंख्या त्यांना धावफलकावर रेखाटली आहे. त्यानंतर आपण जर विचार केला भावेश कुंभार या फलंदाजानं आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत. 4 धावा मात्र त्यानं कमावल्यात. आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स चा व्ह्यू मात्र साकारला गेलाय. ही खऱ्या अर्थानं ताकद आहे रायगडची, कारण सगळ्यात सर्वप्रथम नाईट रजनींमध्ये सुरुवात केली आपण तर मोहपाड्याची सुप्रीमोची ट्रॉफी, सुप्रीमो चषक अचानकच्या मैदानातलं, त्या मैदानात देखील मग शनिवार वाड्याची प्रतिकृती असेल, बऱ्याचशा किल्ल्यांच्या प्रतिकृती त्यांनी साकारल्या. आजही आपण पाहतो यावेळेस मागच्या वर्षी पर्व पहिल्या करता 2017-18ला आदरणीय सुदामदादा पवाळी आणि शिवजयंती चषकाचा एक गड, तोरणागडाचं चित्र मात्र ती प्रतिकृती साकारली गेली होती. यावर्षी आपण पाहतोय सेंट्रल रेल्वेचं मुख्य स्टेशन अगदी 19व्या शतकाच्या पहिले व्हिक्टोरिया टर्मिनल आणि 19व्या शतकानंतर मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, तर त्याची प्रतिकृती जी साकारली गेली आहे. निश्चितच खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन की प्रत्येकाचं कौतुक करणं या स्पर्धेकरता मेहनत आहे, कारण खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही क्षणचित्र टिपतायत. गौरव सावंत जाऊयात मॅचकडे. शेवटचा आणि अंतिम षटक स्लॉग ओव्हर आणि या स्लॉग ओव्हरला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. आदित्य भगत बॉलिंग मार्कवर आणि त्याच्या विरोधात फलंदाजी करताना भावेश कुंभार इज ऑन बॅटिंग मार्क. पहिला चेंडू ग्लान्स करून उडवून दिला. सरळ चेंडू निघून जाईल. षटकारात परावर्तित केला. हा पहिला षटकार. 6 धावांन करता ही नजाकत भर दाखवणारा हा फटका षटकार. तर हा षटकार तुम्ही पाहतायत बॅकवर्ड लॉंग लीग, बॅकवर्ड फाईन लेग रिजन मधून तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतायत. आपल्या गॅलरीज मधून प्रेक्षक आनंद लुटतायत. त्या प्रेक्षकांमध्ये मात्र हा चेंडू भिरकावला. धावफलक 49 वर आहे. 49 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. शेवटचे आणि अंतिम 5 चेंडू मात्र शेष आहेत.
थोडीशी तारांबळ उडाली आहे, कारण नौका खेळाडू आहे त्यामुळे त्याला पाठबळ देणं किंवा त्या खेळाडूला त्याचं मनोधैर्य वाढवणं देखील महत्वाचं आहे. तर निश्चित रूपाने तुटून पडलेत अक्षरशः दोन फलंदाज भावेश कुंभार आणि सचिन डांगरे. निश्चितच आपण जातोय शेवटच्या अंतिम 5 चेंडूंकरता 49 धावसंख्या धावफलकावर आहे, पटलावर आहे. 4 गडी बाद झालेत, अजूनही 5 चेंडू शेष आहेत. आदित्य भगत थोडासा कानमंत्र दिला जातोय त्या खेळाडूला देखील. आपण पाहतोय लॉंग ऑफ रेंज मधनं जो क्षेत्ररक्षक अक्षय भगत जी महत्वाची भूमिका निभावणार आहे लॉंग ऑन रिजन मध्ये. आता सध्या जो एंड चालू आहे त्या एंडचा लॉंग ऑन रेंज मधून गोलंदाज देखील तयार. अगदी राईट आर्म राऊंड विकेटनं साधारणतः एक 34 ते 35 पावलांच्या रनिंग स्टांजवरनं गोलंदाज सज्ज होतोय. फलंदाज तयार भावेश कुंभार. अखूट टप्पाचा हा चेंडू मात्र अभि देवगरे सर वळतात आमच्याकडे. क्रिकेटच्या परिषदेचा नियम क्रमांक 22 ज्याचं अवलोकन केलं जात आहे. धावफलकावर अर्धशतक कंप्लीट झालंय. 50 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. शेलू संघ शेलू 11 या नावानं आज मात्र प्रत्येक गावाचा मान सन्मान ही रायगडची ताकद आहे खरी. आणि प्रत्येक गावाची शोहरत प्रत्येक गावाची इज्जत ही त्याच्या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून मात्र या मैदानात ओळखली जाते. गोलंदाज तयार आपल्या बॉलिंग मार्कवर आदित्य भगत. बॉलिंग मार्कवर तयार. सरळ चेंडू उडवलाय परंतु फटक्यात ताकद कमी आहे. फटक्यातलं टायमिंग देखील चुकलंय परंतु चेंडू एक टप्प्याअखेर जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातात. 2 धावा मिळतील आणि या 2 धावसंख्येनं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 52 या धावसंख्येवर. 4.2 षटकांचा खेळ संपलाय. या षटकातनं 2 चेंडू कन्वर्ट केलेत आदित्य भगतनं. शेवटचे आणि 4 चेंडू शेष असतील या पहिल्या सत्रातले. गोलंदाज आदित्य पुन्हा एकदा तयार. नौका खेळाडू आहे परंतु खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू निश्चित रूपानं अगदी धावा मिळतील का तर चुकी झाली. थोडीशी सॉफ्ट डिसमिसल मैदानात पाहायला मिळाली आणि त्याच माध्यमातून अगदी एकच धाव मिळतीये. एका धावसंख्येनं धावफलक निश्चित रूपानं वाढेल. 4.3 षटकांचा हा खेळ संपलाय. धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्या 53 रन्स. 53 धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. 4 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात शेवटचे आणि अंतिम 3 चेंडू शेष आहेत. आतापर्यंत जर विचार केला या षटकातनं 3 चेंडू कन्वर्ट झालेत. एक अतिरिक्त चेंडू हाताळलाय आतापर्यंत आदित्य भगत या गोलंदाजानं. प्रामुख्यानं चिंचवली आणि चिंचवलीच्या विरोधात मात्र आपण पाहतोय साईनाथ स्पोर्ट्स क्लब चिंचवली आणि त्याच्या विरोधात शेलू हा संघ मात्र 2 हात करताना. गोलंदाज तयार. चौथा चेंडू आदित्य भगत. खूप चांगल्या पद्धतीनं वेगवान मारा आणि सरळ चेंडू उडाला यष्टांच्या वर्ण. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. निर्धाव चेंडू आणि शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू शेष आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्या त्या तब्बल 53. किती धावांचं टार्गेट सेट होईल हे मात्र अवलंबून असेल या 5व्या षटकातल्या अंतिम 2 चेंडूंवर. खूप मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न बॉटम हँडचा चांगला उपयोग केलाय फलंदाजानं आणि निश्चित रूपाने फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचायच्या आधी एक चाणाक्षरित्या कृती केली गोलंदाजानं देखील. कलेक्शन खूप चांगलं आणि फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बाद. 1 धाव मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते तब्बल 54 या धावसंख्येवर. अगदी 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 54 धावसंख्या धावफलकावर आहे. शेवटचा आणि अंतिम 1 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. भावेश कुंभार बाद झालाय. निश्चित रूपाने परतलाय. आदित्य भगत खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. या गोलंदाजाची जर आपण बॉलिंग ऍक्शन पाहाल तर विजय पावले सांगलीचा खेळाडू त्याची देखील आठवण होईल आपल्याला. परंतु नवीन खेळाडू आहे त्यामुळे सराव करावा लागेल आणि निश्चित रूपाने मोठ्या टुर्नामेंट्स किंवा मोठ्या मॅच मध्ये परफॉर्म देखील करावं लागेल स्वतःला सिद्ध करताना. गोलंदाज तयार. शेवटचा आणि अंतिम चेंडू गोलंदाज आदित्य भगत. गोलंदाजी मार्कवर. सरळ चेंडू. चेंज ऑफ पेस. थोडासा कमी वेगाचा चेंडू हाताळला आणि निश्चित रूपाने चुकी झाली आहे
आणि सरळ चेंडू पायावर आदळून नंतर यष्ट्यांवर आदळला. बाद झाला. एक धाव मिळाली. एका धावसंख्येनं धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 55 या धावसंख्येवर. विजयाकरता 56 धावसंख्येची गरज आहे. 30 चेंडू 56 धावसंख्येची गरज असणार आहे. ते टीम सायनस स्पोर्ट्स क्लब चिंचवली या संघाला या 30 चेंडूंमध्ये 56 धावा कशा केल्या जातील हे ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर पुनश्च तुमच्या समवेत जोडले जातील द व्हॉइस ऑफ कर्जत समीर सोमने. निश्चितच धन्यवाद निखिल. यावर्षी बदलापूर मध्ये एक सुप्रसिद्ध स्पर्धा आपण पाहिली. पहिलीच स्पर्धा मात्र बदलापूर एरियामध्ये ज्यांनी कव्हर केली त्याचे आयोजन करते मयूर प्रतिष्ठान चे प्रवर्तक सन्माननीय मयूरजी पिसेकर साहेब या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि गौरव सावंत आमच्यापर्यंत माहिती देखील पोहोचवतोय की क्रिकेटचा विकास आणि आणखी क्रिकेटवीरांना मदत कशी होईल, खेळाडूंसाठी आणखी नवनवीन संधी कशा उपलब्ध केल्या जातील यासाठी देखील त्यांचं खूप मोठं मार्गदर्शन नेहमीच लाभतं, सहकार्य लाभतं. त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. आणि प्रतीक पिसेकर साहेबांचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय. प्रमोद शिंदे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. सन्माननीय प्रतीकजी पिसेकर साहेबांचा या मंचावरती सन्मान होतोय. मी विनंती करेल प्रमोद शिंदे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. यावर्षी बदलापूर नगरीमध्ये ज्यांची पहिली स्पर्धा आपण पाहिली होती, मयूर पिसेकर प्रतिष्ठान आयोजित ती स्पर्धा, क्रिकेटचा एक दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवला होता. त्याचे आयोजन करते सर्वा प्रतीकजी पिसेकर साहेब या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मंचावरती होतोय. त्यानंतर निरंजनजी पिसेकर साहेब देखील उपस्थित आहेत. विशू बोराडे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. निरंजन पिसेकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान करण्याची मी विनंती करतोय विशू बोराडे यांना. सहर्ष स्वागत आपलं या मंचावर. संतोष कोळंबे साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करतोय उमेश गायकवाड साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. मला असं वाटते शिवशक्ती कडाव त्या स्पर्धेमध्ये खेळली होती, जी बदलापूर मध्ये जी स्पर्धा झाली होती पिसेकर साहेबांची. त्या स्पर्धेमध्ये शिवशक्ती कडाव संघ देखील खेळला होता. संतोष कोळंबे साहेबांचा सन्मान होतोय. उमेश गायकवाड साहेब सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर प्रकाशजी सांगळे साहेब उपस्थित झाले, त्यांचाही सन्मान करण्याची मी विनंती करतोय. संपत घरात यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते प्रकाश सांगळे साहेबांचा सन्मान करावा. आणि त्यानंतर मी आयोजकांना विनंती करेल मंचावरती यशवंत घरत, रुपेश घरत, रमेश बडेकर साहेब उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचा आपण सन्मान करावा. यशवंत घरत, रुपेश घरत, रमेशजी बडेकर या सर्व मान्यवरांचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय आयोजकांना. आणि नुकताच ज्यांचं आगमन होतोय सन्माननीय बाळाराम शेठ कांबरी साहेबांचं या मंचावरती आगमन होतोय. त्याचबरोबर कर्जत पंचायत समितीचे विद्यमान सभापती राहुलजी विशे साहेबांचं देखील आगमन होतं. मी मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांचं मंचावरती काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, लोकांपर्यंत आवाज पोहोचत नाहीये, तरी सुद्धा मी शिवजयंती चषकाच्या निमित्तानं क्रिकेट रसिकांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्याचबरोबर नुकताच ज्यांचं आगमन झालंय ते अंबरनाथ पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सन्माननीय बाळाराम शेठ कांबरी साहेब आणि त्यांच्या समेत कर्जत पंचायत समितीचे विद्यमान सभापती राहुलजी विशे साहेबांचं आगमन होतोय. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो या शिवजयंती चषक 2019 मध्ये. असं वाटतंय स्टेजवरती पाहिल्यानंतर की वांगणी बदलापूर परिसरातील सर्व मान्यवर या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं या कर्जत नगरीमध्ये सहर्ष स्वागत. मॅचला सुरुवात करायची आहे, त्वरित मॅचला सुरुवात करा कारण ही इनिंग कंप्लीट व्हायला खूप वेळ गेला असे आयोजन करते माझ्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत.
मॅचला सुरुवात होते. पाठलाग करायचे तो मात्र चिंचवली टीमला 56. बॅटिंग लाईनअप मध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. मीनार भगत समवेत आता मात्र अक्षय भगत आलाय गोलंदाजी करताना. या गोलंदाजाच्या विरोधात धावा आल्यात. त्या धावा आता कमवाव्या लागतील बॅटिंग करताना. 25 मिनिटांचा अवधी असेल. मॅच स्टार्ट होते. पहिले षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार होईल प्रशांत मसने. 30 चेंडू 65 धावसंख्येची गरज आहे. शिवजयंती चषक 30 चेंडू 56 धावांची गरज. पहिला चेंडू लोअर फुलटॉस होता. चेंडू जातोय मात्र मिडॉनच्या दिशेनं. एक धाव या चेंडूवरती मात्र मिळते. धावसंख्येचा श्री गणेशा. एकोणतीस चेंडू आणि आता 55 धावांची मात्र गरज आहे. पंच मला आयोजकांकडून सूचना येते की 25 मिनिटांचा अवधी. 29 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंडला अक्षय गोलंदाजी करतोय तो मात्र प्रशांत. नेक्स्ट मॅच असेल जयशंकर चांदई. स्विंग एंड मिस. जोरदार चेंडू अतिशय वेगाने मात्र फेकला होता प्रशांत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. जयशंकर चांदई टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय जे हनुमान कळंबोली, जे आज कमलाकर 11 या नावाने खेळते. मी विनंती करेल दशरथ देशमुख आणि सागर कोळंबे आपण नाणेफेकीसाठी यायचंय. सेकंड राऊंड मध्ये 4 ओव्हरच्या मॅच असतील आणि ड्रिंक्स ब्रेक अवॉइड केला जाईल. अत्यावश्यक असेल तरच मात्र ड्रिंक्स मैदानावरती घेऊन जातील. 28 चेंडू 55 धावांची गरज. खोलवर टप्प्याचा हा चेंडू बॅक टू द बॉलर. संघर्ष चालू आहे मैदानावरती. प्रेक्षकांची गर्दी खरं तर या स्पर्धेचं यश आहे. गेल्या वर्षी सुद्धा प्रेक्षकांच्या गर्दीने या स्पर्धेचे रेकॉर्ड मात्र तोडले होते आणि याही वर्षी कर्जत तालुक्यातील संघ 2 रात्र खेळतात आणि दोनही रात्र प्रेक्षकांची गर्दी आपण अनुभवले. 28 चेंडू 55 धावा करायचे. 27 चेंडू आता झालेत. 3 चेंडू फेकून झालेत. एकच धाव धावफलकावरती आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मात्र चालू आहे. 2 सीमारक्षक तैनात आहेत. एक वाईडिश लॉंग ऑफ अगदी स्क्रीनच्या बाजूला आणि त्याचबरोबर एक मिड विकेट आणि वाईडिश लॉंगॉनच्या मधोमध. अकुटप्याचा चेंडू काय गती आहे. अफलातून गोलंदाजी मात्र मैदानावरती करतोय. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी मात्र करतोय तो प्रशांत मसने. आतापर्यंत त्याने मात्र 3 डॉट चेंडू मात्र फेकलेत. अक्षयला 26 चेंडू आणि गरज असेल ते आता 55 धावांची. चांदई टीम आणि त्याचबरोबरीनं चांदई टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. कळंबोली टीमचा कॅप्टन आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. फर्स्ट ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले. फुल टॉस कन्वर्ट करू शकला नाही. टायमिंग मात्र व्यवस्थित नाही. अक्षय त्या ठिकाणी तैनात आहे. एका धावे खेरीज मात्र काहीच मिळणार नाही. एक धाव जरूर मिळते. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले. चिंचवली टीमची ती मात्र 2 वर. दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले. नेक्स्ट मॅच असेल. सर्व मॅच पुढच्या 4 ओव्हरच्या असतील आणि ड्रिंक्स ब्रेक नसणार आहे. मॅच साठी पुढच्या होणाऱ्या सर्व मॅच साठी मी विनंती करेल सन्माननीय प्रतीकजी पिसेकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल करावा. प्रतीकजी पिसेकर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुढील नाणेफेकीचा कौल आपण करावा. यावेळी चेंडूचा पाठलाग केला होता. पंच इशारा करतायत की हा वाईड चेंडू. पहा किती एक्सप्रेशन दाखवतायत यष्टी रक्षक. पंचांवरती मात्र दबाव टाकला जातोय. हा एक वेगळा दबाव आहे क्रिकेट मधला. निश्चितच पंच मात्र ताकीद देत आहेत. हे क्रिकेटमध्ये असंच घडत असतं. एमी आणि स्लेझिंग IPL आले. IPL मध्ये ज्या पद्धतीने विराट कोहली आणि बुमराचं जी ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याकडे आली होती आणि आज बुमरानं मात्र विराट कोहलीला बाद केलंय. सो आणखी एक नवीन झळक ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार प्रशांत. खूप चांगला स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूची फेक करतोय. एक धाव फक्त मिळणार आहे. एकेरी धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 4 वरती. 24 चेंडू आणि आता 52 धावांची गरज आहे. चांदई टीमने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 24 चेंडू 52 धावांची गरज. निखिलनं मगाशी संपूर्ण माहिती पोहोचवली गेल्या वर्षीची. गेल्या वर्षी तोरणागडाची प्रतिकृती होती. मस्तपैकी किल्ला साकारला होता. आपण अक्षरशः असं वाटलं की किल्ल्यावरती गडांवरती बसून मात्र समालोचन करतोय. आणि या वर्षी मात्र CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
मुंबईचं रेल्वे स्थानक मात्र साकारण्यात आलंय. 1877 साली मात्र हे 1877 साली मात्र हे टर्मिनस म्हणजे स्टेशन स्थानक साकारण्यात आलं होतं. त्याचं अगोदरचं नाव होतं व्हिक्टोरिया टर्मिनस, कारण इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया तिच्यासाठी मात्र हे टर्मिनस बांधण्यात आलं होतं स्टेशन, आणि व्हिक्टोरिया टर्मिनस हे त्याचं नाव होतं. त्यानंतर मात्र 1996 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला सलामी म्हणून व्हिक्टोरिया टर्मिनसचं नाव झालं, म्हणजे विटीचं नाव झालं CST छत्रपती शिवाजी टर्मिनस, आणि 2017 मध्ये CSTचं CSMT झालं, कारण छत्रपती शिवाजी म्हणण्याखेरीज छत्रपती शिवाजी महाराज असा आपण उल्लेख करूया. आणि 2017 मध्ये CSMT मात्र झालं, आणि तीच ऐतिहासिक वास्तू मात्र त्याचा देखावा आपण मंचावरती पाहतोय. बॅटिंग पॉवर प्ले 24 चेंडू 52 धावांची गरज आहे. कडाऊ संघाचे पाठीराखे शिवाजी थोपटे आणि त्याचबरोबर प्रकाश यमगार मंचावरती उपस्थित आहे, त्यांचंही स्वागत. टाइम घेतला जातोय. मागून मला वारंवार सूचना येत आहेत. 24 चेंडू 52 धावांची गरज आहे. मिनार भगत साठी मात्र पारितोषिक आलंय. साई चेंडूची फेक करतो आणि इथे मात्र चुकी झाले. हा महत्वाचा खेळाडू आहे. जरी पहिल्या षटकामध्ये निर्धाव चेंडू त्याच्या बॅटमधून जरी आले असले तरी सुद्धा आपण पाहतोय की त्याच्यामध्ये क्षमता आहे. मिनार भगत साठी मात्र पारितोषिक आहे. सलग 3 षटकारांसाठी 1111 रुपये, सलग 2 षटकारांसाठी 500 रुपये. सन्माननीय तानाजी दादा कोळंबे यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे. 23 चेंडू 51 धावांची गरज आहे. निलेश मसने अगदी मॅजिशियन आहे. चेंडू वळवण्यामध्ये त्याला नेहमी यश मिळतं, तो मात्र गोलंदाजी करतोय. 23 चेंडू 51 धावांची गरज आहे. खेळाडू पहा ज्या पद्धतीने वेळेचा वापर करून घेत आहेत, स्वतःला स्टेबल करतायत आणि त्यानंतर मात्र त्यांची कामगिरी चालू आहे. 23 चेंडू 51 धावा. धीम्या गतीने फेकलेला हा चेंडू स्लॉक स्वीप केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू मात्र जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. मिस टाइम फटका होता. बॅटची कडा घेतली होती, लिडिंग एज घेऊन चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये गेला. 2 धावा मात्र मिळतात. टीमची धावसंख्या झाली ती 7. 22 चेंडू आता गरज असेल 49 धावसंख्येची. मान्यवरांचं आगमन झालं या मंचावरती. त्यांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो. शिवजयंती चषक 2019 शिवजयंतीच्या निमित्तानं साकारण्यात येणारी ही स्पर्धा, हे दुसरं पर्व आहे या शिवजयंती चषकाचं. लेग ब्रेक स्वरूपाचा हा चेंडू होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एका धावेखेरीज काहीच मिळणार नाही. 1 धाव फक्त मिळते. 21 चेंडू आता 48 धावांची गरज आहे. मोठे फटके हवेत. मुंबई इंडियन्स आणि RCBची मॅच चालू होती, परंतु तरी सुद्धा कडाऊच्या नगरीमध्ये प्रेक्षकांनी गर्दी केली. दोन्ही ठिकाणी मात्र मॅचचा आनंद लुटला जातोय. एक क्रीडांगणावरती चालू असलेली मॅच आणि मोबाईलवरती हॉटस्टारवरती चालू असलेली मॅच. हा चेंडू पंच इशारा करतायत प्रकाश बदे. पहा वेगळ्या स्टाईल मध्ये हा वाईड चेंडू. आणखी एक अतिरिक्त धाव मजा घेत आहेत स्पर्धेची. 21 चेंडू 47 धावांची गरज आहे. धावा आणि चेंडू यातील अंतर आपण पाहतोय की तब्बल 26 धावसंख्येचं जरी असलं तरी सुद्धा हे अंतर कापण्यासाठी मोठे फटके खेचावे लागतील ते चिंचवली टीमला. निलेश मसने बॅकफुटला जाऊन चेंडू पुल करायचा होता, परंतु फटका फसलाय. चेंडूनं अचानकपणे मात्र फिरकी घेतली. ऑब्रेक पद्धतीचा चेंडू मात्र पाहायला मिळाला निलेश मसनेकडून. डॉट चेंडू मात्र फेकला जातोय. प्रेशराइज केले जाते गोलंदाजांकडून. बॅटिंग पॉवर प्लेची ओव्हर चालू आहे. 3 सीमारक्षक मात्र पेट्रोलिंग करतायत बाउंड्री लाईनची. 20 चेंडू 47 धावा. धीम्या गतीचा हा चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक झेल घेतोय. फलंदाज मात्र बाद मिनार भगत. कुमार पाटीलनं हा झेल मात्र टिपला. प्रेक्षकांचं मी विशेष कौतुक करेल आणि आयोजक मला वारंवार सांगतायत की या प्रेक्षकांचा आभार आपण व्यक्त करूया. शांतपणे संयमानं क्रिकेटचा ते आनंद लुटतायत. मगाशी मी पाहिलं की टेकडीवरती जे प्रेक्षक वर्ग बसलेत ते अक्षरशः मलाच वाटते की त्यांच्यासाठी गरवारे मध्ये जसा स्टेडियम आहे, अगदी झोपून वगैरे मस्तपैकी मॅच बघतायत.
आणि टेकडीवरती बसल्यानंतर मगाशी एका प्रेक्षकाने मला सांगितलं की टेकडीवरती बसलेत आनंद लुटतायत आणि आदिवासी समाजाची एक म्हण आहे, टेकडीवरती बिस तर राजा मा दिस, आणि त्या राजासारखे बसून मात्र या स्पर्धेची ते मजा लुटतायत, राजासारखे बसलेत आणि क्रिकेटची ते मात्र आनंद लुटतायत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. समोरच्या दिशेने उभे राहून प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद लुटतायत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 19 चेंडू आणि 47 धावा करायचे चिंचवली टीमला शेलू टीमच्या विरोधात. वा, फटका खूप चांगला आहे, घुटना टेक और तमाशा देख. चेंडू मात्र उडवला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. अक्षय भगतचा हा ब्रँडेड षटकार. 2 ओव्हर कंप्लीट होत आहेत, धावा झाल्यात त्या मात्र 15 आणि 18 चेंडू 41 धावांची गरज आहे. नुकताच मान्यवरांचं आगमन झालंय या मंचावरती. नुकताच ज्यांचं आगमन झालंय ते आमचे अंबरनाथ नगर परिषदेचे विद्यमान सदस्य, एक अफलातून नेतृत्व, सन्माननीय बारामशेठ कांबरी साहेब या मंचावरती उपस्थित आहेत. मी विनंती करेल राजेंद्र दादा पवाळ यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. सन्माननीय बाळारामशेठ कांबरी साहेबांचा सन्मान या मंचावरती होतोय. राजेंद्र दादा पवाळी यांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान शिवजयंती चषकाच्या निमित्तानं होतोय. अंबरनाथ तालुक्यातील विकासाचे कैवारी म्हणून ज्यांची ओळख आहे ते बाळारामशेठ कांबरी साहेबांचा सन्मान होतोय मंचावर. धन्यवाद साहेब, आपण या मंचावरती उपस्थित झालात. या काही वर्षांमध्ये वेगवान चेंडू, तिथे चेंडू मात्र घरंगळतोय, एकदा फक्त मिळेल. या काही वर्षांमध्ये म्हणजे याच 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कर्जत पंचायत समितीने 2 युवा सभापती पाहिले, एक अमरशेठ मिसाळ साहेब आणि त्यानंतर मात्र आम्ही पाहिले ते सन्माननीय राहुलजी विशे साहेब. कर्जत पंचायत समितीचे युवा सभापती सन्माननीय राहुलजी विशे साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करेल पुनश्च राजेंद्र दादा पवाळी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. 17 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. एक षटकार अक्षय भगतच्या बॅटमधून आला. वेगवान चेंडू, अतिशय वेगाने मात्र हा चेंडू निघून गेला. 16 चेंडू आणि आता 40 धावा करायचे आहेत. आपण म्हटलं की बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जो षटकार आला त्यावरती अक्षय भगतची ताकद स्लॉक स्वीप त्याने खेळला होता. सन्माननीय स्वप्नीलजी शेलवले साहेब देखील उपस्थित आहेत. अंबरनाथहून खास करून या स्पर्धेसाठी ते उपस्थित झाले, त्यांचाही सन्मान करण्याची मी विनंती करतोय. विशू बोराडे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. अकू टप्प्याचा हा चेंडू अतिशय वेगाने मात्र होता. प्रशांत त्या ठिकाणी मात्र येतोय. दीपक मला असं वाटतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. एकच धावा फक्त मिळणार या चेंडूवरती. आता गरज आहे 15 चेंडू 39 धावांची गरज. प्रेक्षकांची नजर पहा अनिकेत. अगदी मी म्हटलं आकाश चोप्रा यांचा डायलॉग की घुटना टेक तमाशा देख, परंतु लगेचच तिकडून मात्र कॉल आला कधी गुडघे टेकले, म्हणजे इतकं लक्ष आहे. मला असं वाटलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेलाय म्हणजे षटकार बसून मारलाय की काय, परंतु इथे चेंडू हवेत झेल सोडतोय. हाऊ इट्स पॉसिबल, हे कसं घडू शकतं? एखादा क्षेत्ररक्षक इतक्या मोठ्या फलंदाजाचा झेल कसा सोडू शकतो ते देखील शिवजयंती चषकामध्ये. 14 चेंडू आणि आता 38 धावा करायचेत. चौदा चेंडूंमध्ये 38 धावा करायचे चिंचवली टीमला. आचारसंहिता चालू आहे, त्या कारणास्तव काही रिस्ट्रिक्शन्स आलेत. साऊंड वरती रिस्ट्रिक्शन्स आहेत, डीजे बंद आहे, परंतु क्रिकेटचा आनंद मैदानावरती तितकाच चांगला घेतला जातोय. आणखी एक डॉट चेंडू. आता 13 चेंडू आणि धावा करायचे त्या मात्र 38. भन्नाट वेगाने गोलंदाजी चालू आहे. नेक्स्ट मॅच असेल कमलाकर 11 जय हनुमान कळंबोली विरोधात जयशंकर चांदई. 13 चेंडू 38 धावा.
पुनश्च चेंडूला ढकलायचं होतं ते मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये आणखी एक डॉट चेंडू मात्र फेकला जातोय. 12 चेंडू आणि आता धावा करायचे त्या 38. 2 ओव्हर मध्ये म्हणजे मागच्या 3 ओव्हरचा आपण विचार केला पहिल्या 2 ओव्हर मध्ये जो स्पेल फेकला प्रशांतनं 2 ओव्हरचा त्यामध्ये अवघ्या 7च धावा दिल्यात. पाहुणे मंचावरती उपस्थित आहेत. खरं तर आज सर्व पाहुणे दादांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाले होते आदरणीय सुदामदादा पवाळी यांना, परंतु मी मगाशीच लोकांपर्यंत संदेश पोहोचवला की दादा काही कामानिमित्तानं फार महत्त्वाचं काम आहे त्या निमित्तानं मात्र ते येऊ शकत नाही आणि ते फार महत्त्वाचं काम आहे आणि त्या कामानिमित्त ते बाहेर आहेत. त्यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला आणि जे मान्यवर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी घरी आले किंवा त्यांनी स्पर्धेच्या ठिकाणी येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांचं मनापासून त्यांनी आभार व्यक्त केलेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आभार व्यक्त केलेत. ते कोणाचाही फोन कॉल स्वीकारू शकत नाही. ही एक मोठी खेदाची बाब आहे कारण प्रत्येकजण त्यांच्यापर्यंत शुभेच्छा देण्याचं काम करतोय. म्हणूनच कोणीही गैरसमज करून घेऊ नका. दादांनी मात्र तुमच्या शुभेच्छांचा स्वीकार केलाय. 12 चेंडू 38 धावसंख्येची गरज आहे. अजित पवाळी मला असं वाटतंय फोटोग्राफरच्या भूमिकेत आहेत. फोटोचा शौक आहे सगळ्यांना. अजित पवाळी फोटोग्राफी करतायत या स्पर्धेची, परंतु अभिलाषा मात्रे या फोटोग्राफरची मला आठवण होते कारण 2012 पासून इंडियन वुमन क्रिकेट टीम आहे तिला ती फॉलो करते. कोणताही भत्ता तिला नाहीये BCCI कडून. किती वेळ असतं आजकाल सगळ्यांना वेळ आलंय. 3 इडियट पिक्चर झाल्यानंतर जसा हिरोच्या हातामध्ये कॅमेरा पाहायला मिळाला तेव्हापासून प्रत्येकाने मात्र कॅमेराच हातात घेतलाय. 12 चेंडू 38 धावसंख्येची गरज आहे. आर माधवन ना बरोबर निखिल? आर माधवनच्या हातामध्ये कॅमेरा होता आणि त्यानंतर प्रत्येक इंजिनियरनं मात्र कॅमेरा विकत घेतला असंच म्हणूया. कौशल देखील हसतोय. 12 चेंडू 38 धावांची गरज. सिच्युएशन खूप कठीण आहे सध्या तरी चिंचवली टीमसाठी. केदार भगत बॅटचा स्पीड खूप जोरदार आहे परंतु उशिरानं मात्र चेंडू येतोय. आता 11 चेंडू धावा करायचे त्या मात्र 38. मोठं आव्हान तुम्हाला पेलायचं असेल तर तसे प्रयत्न देखील व्हायला हवेत. संकट काळी धीर कदापि सोडू नका. जितकं मोठं संकट तितकं खंबीर व्हा. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न कार्पेटच्या साह्यानं चेंडू जातोय मिड विकेटला. 1 धाव या चेंडूवरती मात्र मिळते. आता 10 चेंडूंमध्ये 37 धावा करायचे. 10 चेंडू 37 धावा. आजही आपण 12च्या अगोदर प्रथम फेरीतील सर्व मॅच कव्हर करतोय. ही चांगली कामगिरी आयोजकांकडून. ठीक 7:30 वाजता मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. आज बॅकफुटला जाऊन चेंडू हुक करायचा होता. झेल मात्र टिपला जातोय फलंदाज बाद अक्षय भगत. इकडे मॅच थोडीशी फसलेली दिसते चिंचवली टीम साठी, परंतु RCB आणि मुंबई इंडियन्स जे पारंपरिक अगदी आपण पाहतोय ना की कट्टर प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्या फॅन मध्ये देखील वॉर होण्याची चिंता आहे. मुंबई इंडियन्स वर्सेस CSK स्टेटस देखील आजकाल पाहायला तसेच मिळतात की कदाचित आणखी एक महायुद्ध होऊ शकतं CSKच्या फॅन मध्ये आणि मुंबई इंडियन्सच्या फॅन मध्ये. मॅच खूप चांगली होते RCB वर्सेस मुंबई इंडियन्सची. 6 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे ते RCB टीमला. AB डिव्हिलियर्स अजूनही मैदानावरती आहे म्हणजे शक्य आहे. नऊ चेंडू 37 धावा. इथे देखील कोणाला तरी AB डिव्हिलियर्स व्हायला लागेल. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय तो सनी भगत. नॉन स्ट्रायकर एंडला तो केदार. गोलंदाजी करतोय तो रजत मसने. चेंडू हवेत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. एकच धाव या चेंडूवरती मात्र प्राप्त होते. फर्स्ट राऊंड इथे कंप्लीट होईल. ही मॅच कंप्लीट झाल्यानंतर 8 चेंडू 36 धावा. मोठे फटके खेचावेच लागतील. आक्रमक व्हावंच लागेल. प्रतिस्पर्ध्यांवरती हल्ला चढवावाच लागेल तरच तुमचा विजय इथे निश्चित आहे. अन्यथा तुम्हाला पराभव स्वीकारावा लागेल. 8 चेंडू 36 धावांची गरज आहे.
षटकारची अपेक्षा असेल. केदार भगत प्रयत्न करतो. वा, अंपायर आता मजा लुटतायत. मॅच मध्ये थोडं बॅकफुटला चिंचवली टीम. प्रेक्षकांना माहिती आहे रंगत थोडी निघून गेले. अशा वेळी मात्र प्रकाश बदे एक वेगळी कामगिरी करताय. ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर पाहायला मजा येईल. प्रकाश बदे यांचा वाईडचा इशारा. चेंडू वाईड आला. धीम्या गतीचा हा चेंडू आणि ऍक्शन रिप्ले मध्ये वेगळ्या स्टाईलनं प्रकाश बदेने मात्र तो इशारा केला. इथे एक धाव मिळाले. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 22 वरती. आता 7 चेंडू 34 धावा करायचे. एखादा तरी मोठा फटका यायला हवा चिंचवली टीम साठी. 7 चेंडू आणि आता 34 धावांची गरज आहे. फटका चांगला आहे सनीचा. ताकद होती फटक्यावरती. कुमार पाटील पुन्हा एकदा मात्र झेल टिपतोय. आणि आता प्रकाश बदे यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. त्यांनी आणखी काही कलाविष्कार सादर केला पंचांच्या भूमिकेत तर मात्र, कारण डीजे नाहीये, तुम्हालाच काहीतरी कलाविष्कार सादर करावा लागेल. तर तुमच्यासाठी आयोजकांकडून मात्र काहीतरी पारितोषिक येईल. फलंदाज बाद झालाय. 6 चेंडूंमध्ये 34 धावसंख्येची गरज आहे. आव्हान खूप मोठं आहे. न्यू बॅट्समन मैदानावरती मात्र दाखल होईल. सतीश पाहुणे उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. या स्पर्धेचं स्वरूप त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवूया. या स्पर्धेची प्रथम क्रमांकाची अनामत रक्कम आहे 1.5 लाख रुपये. द्वितीय पारितोषिक 75,000 रुपये. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 35,000 रुपये. आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर सिटी 100ची बाईक आहे. ती असणारे गेल्या वर्षी विशाल तामोरेनं ही बाईक कमावली होती. यावर्षी कोणता खेळाडू? उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी मात्र स्पोर्ट्स वॉच असणार आहे फास्ट ट्रॅकचे. आणि बेस्ट विकेट कीपर साठी मात्र गॉगल असणार आहे. ही देखील अनोखी पारितोषिक आहेत. वाईड चेंडू 6 चेंडू आता 33 धावांची गरज आहे. स्पर्धेचं मुख्य आकर्षण म्हणजे CSMTचा हा देखावा. वा, केदार भगतनं फटका खेचलाय. स्क्वेअर लेगला चेंडू येतोय. अक्षय खारिकनं झेल मात्र सोडला आणि चौकार. चौकार मात्र या चेंडूवरती मिळतोय. आता 5 चेंडू धावा करायचे ते 29. RCB टीमला 2 चेंडू आणि 8 धावा हव्यात. इथे देखील एबी डिव्हिलियर्स स्टाईल फटकेबाजी करावी लागेल केदारला, कारण 5 चेंडूंमध्ये 29 धावा करायचे. थोडंसं टेन्शन साई मसनेवर, कारण केदारमध्ये ते क्षमता आहे. वा, फटका काय पारला स्ट्रोक. निश्चित चेंडू मात्र येतोय सीमा पार. षटकार. षटकार मात्र या चेंडूवरती येतोय. आता 4 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. सुरेश भटांची एक कविता मला आठवते. या संपूर्ण सिच्युएशन कडे पाहिल्यानंतर, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने मी हे सामर्थ्य नाशिवंत नाही. आणि इथे केदार आता पेटलाय. 4 चेंडू 23 धावांची गरज. 4 चेंडू 23 धावांची गरज. हा सर्व आरडाओरड आहे, कारण हॉटस्टार वरती मॅच स्क्रीन वरती चालू आहे. 1 चेंडू 7 धावांची गरज आहे, ती मात्र RCB टीमला. परंतु इथे 4 चेंडू 23 धावांची गरज आहे. केदार भगत फटकेबाजी करणार का साई मसनेच्या विरोधात? 4 चेंडू 23 धावांची गरज. फटका फसलाय. चेंडू हवेत आणि झेल मात्र टिपतोय. सो आशा आता निराशामध्ये परावर्तित झाल्यात. 3 चेंडू 23 धावांची मात्र गरज आहे. प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार. पाहुणे देखील या मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया दादांच्या वतीनं. उद्या मला असं वाटतंय खालापूर, पनवेल आणि वांगणी, पाहुणे देखील वांगणी आणि बदलापूर परिसरातील आहेत. त्यातील मला असं वाटतंय जोविली हा संघ खेळतोय आणि ढवळेपाडा हा देखील एक संघ खेळतोय. बारामशेठ कांबरी साहेबांचे दोन्ही संघ अतिशय जवळचे आहेत. ढवळेपाडा मला असं वाटतं नाहीये, कारण सचिन केवनेला दुखापत आहे. त्या कारणास्तव मात्र त्यांनी एंट्री कॅन्सल केली त्यांची. सतीश एकच धाव या चेंडूवरती मिळेल.
आणि परवाच्या रात्री आणि आता सूरज भगत स्ट्रायकर एंडला आल्यानंतर मात्र पारितोषिक यायला सुरुवात झाली. सूरजनं षटकार लगावला तर दोस्ती ग्रुपकडून 1000 रुपये, अनिकेत देवगरे यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक असेल. सूरज साडी प्रयत्न चांगला आहे, उसळी घेणारा हा चेंडू. इतकी हाईट आहे या गोलंदाजाची, तितक्या हाईटवरून चेंडू मात्र सोडतोय, टेक ऑफ करतोय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता एक चेंडू 22 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच जयशंकर चांदई विरोधात असणारे कमलाकर 11 जयनमान कळंबोली. आणि मुंबई जिंकले. इथे बेल्स उद्ध्वस्त झाल्यात. विजयी देखील होतोय शेलू टीम. आणि या मॅचचा हिरो गुणलेखक माझ्यापर्यंत माहिती पोहोचवेल. आपल्या स्क्रीनवरती या मॅचची समरी. शेलू वर्सेस चिंचवली. आणि या मॅचचा हिरो ठरतोय प्रशांत मसने. प्रशांत मसनेला मी मंचावरती आमंत्रित करतोय. धन्यवाद पाहुणे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. सर्वांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. आज मयूर पेसेकर प्रतिष्ठानचे सर्व प्रतीकजी पेसेकर साहेब, त्यांचे सर्व साथीदार, त्याचबरोबर अंबरनाथ नगर परिषदेचे विकासाचे कैवारी आदरणीय बाळराम शेठ कांबरी साहेब, कर्जत पंचायत समितीचे विद्यमान सभापती राहुलजी विशे साहेब, या सर्वांचं पाहुणे जे उपस्थित होते त्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. या स्पर्धेला त्यांनी मात्र शुभेच्छा दिल्या. कोळंबे साहेब असतील, नथुरामजी लदगे साहेब असतील, त्याचबरोबर नथुरामजी कराळे साहेब असतील, यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय मी आपलं. प्रशांत 2 षटकांचा स्पेल त्याने हाताळला, 7च धावा त्याने मात्र दिल्या. मी विनंती करतोय प्रतीकजी पिसेकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. सामनावीर जयशंकर चांदई टीम मात्र क्षेत्ररक्षण करेल.